काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर भाजपचा निशाणा, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात. अंतर्वालीत मराठ्यांचा जल्लोष, मनोज जरांगे पोहोचले अंतर्वालीत सराटी. कोकणातल्या मराठ्यांना ओबीसीत आणणार, मनोज जरांगे यांच्या वक्तव्यानं नवीन वादाची शक्यता. कुणबी प्रमाणपत्र 17 सप्टेंबर पासून द्या, मराठा आरक्षण आंदोलकांची मागणी. देशभरात होणार मतदार याद्यांची पडताळणी, निवडणूक आयोगाची 10 सप्टेंबरला महत्वाची बैठक. भरपूर भारतीय वापरतायत सेक्स टॉयज, वयाने 18 ते 45 दरम्यानच्या भारतीयांनी दिली कबूल. अमिताभ बच्चनला अचानक आठवले मराठीचे उपकार, फेसबुकवरून पोस्ट करून व्यक्त केला मराठी शिकण्याचा मनोदय. मुंबई लोकलचा चेहरा बदलणार, लवकरच रुळांवर धावणार एसी वंदे मेट्रो. बीसीसीआय अध्यक्षपदी सचिन, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. भारताने चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव. धनगरांना कुठे काय वापरायचं हे चांगलं कळतं, आमदार गोपीचंद पडळकर यांचा जरांगेंना इशारा. लालबाग राजाच्या विसर्जनाला उशीर, सोशल मीडियावर उमटली तीव्र नाराजी. जरांगेंना मराठा समाजातून विरोध वाढला, तर जरांगे मात्र स्वतःवरच खुश, आपला विजय अनेकांना बघवेना, जरांगे यांचं विरोधकांना उत्तर. एअर इंडियाच्या विमान सेवेत बदल, नागपूर दिल्ली नागपूर विमान आता सकाळी उड्डाण घेणार. अनेकांनी अनुभवला रक्तचंद्र दर्शनाचा थरारक अनुभव, चंद्रग्रहणाच्या दर्शनासाठी विज्ञानप्रेमी सरसावले. भाविकांनी केली ग्रहण काळात भगवंताची आराधना, ग्रहण संपल्यावर तीर्थस्थानी स्नानाला गर्दी. ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शनी शिंगणापूर देवस्थानात आता पारदर्शकता, घोटाळा टाळण्यासाठी 100 रुपयांची पावती फाडूनच अभिषेक. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधकांना पोटशुळका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. मराठा आंदोलकांवरील 826 गुन्ह्यांपैकी फक्त 86 गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर संथ गतीनं कार्यवाही. लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची टीका. उत्तर भारतीयांच्या आपापसातील मारहाणीत वृद्ध ठार, मुंबईत यादव आणि चौहान टोळीत हाणामारी. हुथी बंडखोरांनी केला इस्रायलच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, इस्रायल आणि हुथी बंडखोरांमध्ये टोकाचा संघर्ष. नेपाळमध्ये तरुणाईचा नुसता गोंधळ, सोशल मीडिया बंद केल्याने तरुणाई चिडली.